नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, पिंपळासमोर जर तुम्ही दिवा लावत असाल तर पाळा हे नियम. बघा, देवी देवतांच्या पूजनासह निसर्गाच्या पूजनालाही महत्त्व आहे. निसर्गातील अशा अनेक झाडे वनस्पती आहेत ज्यांना देवतांचे रूप मानून पूजले जाते. या पवित्र वृक्षामध्ये पिंपळ वृक्षाचाही समावेश आहे. जे भक्त खऱ्या भक्तिभावाने पिंपळाची पूजा करतात आणि दिवा लावतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. असे असले तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचे काही नियम आहे. ते नियम पाळले पाहिजे, अन्यथा अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते. चला जाणून घेऊया काय आहे ते नियम. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्यासाठी सकाळी आणि सायंकाळची वेळ शुभ आहे. जो कोणी पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालून या विशेष वेळी दिवा लावतो, त्यांच्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदते, तसेच शनिदेवाचा आशीर्वादही प्राप्त होते. पिंपळाच्या झाडासमोर सकाळ आणि सायंकाळी दिवा लावणे शुभ आहे, मात्र रात्रीची वेळ दिवा लावण्यासाठी अशुभ आहे. त्यामुळे पिंपळाच्या झाडासमोर रात्री दिवा लावू नये. या काळात दिवा लावल्याने प्रतिकूल परिणाम मिळतात, त्यामुळे रात्रीच्या वेळी दिवा लावणे टाळा. बघा, पिंपळाच्या झाडासमोर दिवा लावताना नेहमी लक्षात ठेवावे की या ठिकाणी फक्त मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. गुरुवार आणि शनिवार हे पिंपळाच्या झाडासमोर दिवा लावण्यासाठी शुभ दिवस आहेत आणि रविवारी पिंपळाच्या झाडाखाली जाणे टाळा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.